अल्पसंख्यक समाज को मुख्य प्रवाह में लाने के लिए वो उनके मसाइल को हल करने के लिए ये शासन अल्पसंख्यक समाज के लिए विभिन्न योजना लागू कर रही है। इसका सभी अल्पसंख्यक समाज के वंचित घटकों ने लाभ उठाना चाहिए। ऐसा आह्वान अपर जिलाधिकारी डॉक्टर प्रताप काळे ने इस वक्त कहा। हर साल 18 दिसंबर को ये दिन राष्ट्रीय अल्पसंख्यक दिन के रूप में मनाया जाता है। अल्पसंख्यक विकास विभाग महाराष्ट्र शासन ने भी 18 दिसंबर ये दिन अल्पसंख्यक हक दिन के रूप में आयोजित करने की सूचना दी है। उसके अनुसार जिलाधिकारी कार्यालय के सभागृह में अल्पसंख्यक हक दिन उत्साह से मनाया गया। उस वक्त डॉक्टर काळे बोल रहे थे। कार्यक्रम में उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाड़े, सहायक जिला नियोजन अधिकारी बालासाहेब चौलवारे के साथ शिक्षक, मार्गदर्शक और अल्पसंख्यक समाज के नागरिकों में प्रमुख उपस्थिति गुलाम महमूद, मोहम्मद मिट्टू, मौलाना रफीउद्दीन अशरफी, अब्दुल मारूफ सर, अब्दुल समद साहब, सैयद रफीक पेड़गांवकर, शेख उस्मान, शेख वाहिद पटेल, निसार पेड़गांवकर आदि उपस्थित थे। आज जागतिक अल्पसंख्यक दिन आपण साजरा करत आहोत। आज जागतिक अल्पसंख्यक दिन साजरा करताना अल्पसंख्यक समुदायाचे जाती 6 येतात। त्यांच्या न्याय हक्काच्या चर्चेसाठी आयोगाने एक पत्रक काढलेले आहे। त्या पत्रकात त्यांनी असं नमूद केलेलं आहे की अल्पसंख्यकांच्या ज्या अधिकार आहेत आणि अधिकाराच्या अनुषंगाने वर्षभरापासून प्रशासनाकडून ज्या योजना त्याची जी कार्यपूर्ती होती त्या अनुषंगाने नाही का एक समिती गठीत व्हावं असं अल्पसंख्यक आयोगाचं एक परिपत्रक आहे। त्या परिपत्राच्या अनुषंगाने मला वाटते की प्रशासनाने ती समिती गठीत केली असेल। त्या समितीत असं नमूद केलेलं आहे की अल्पसंख्यक समुदायातील ज्या वर्षपूर्ती ज्या योजना चालतात त्या योजना सामान्यापर्यंत जे अल्पसंख्यक समुदायातील लोक आहेत त्याच्यापर्यंत त्या पोहोचतील का, त्यासाठी प्रशासनाने इथं आपलं सगळं प्रशासन आणि संबंधित विभागाचे अधिकारी बोलायचं होतं। खरं तर हा आपल्याला सभागृह कमी पडत आहे साहेब। आपलं नियोजन विभागात हा कार्यक्रम आपण आयोजित करायचा असता आणि तिथं संबंधित प्रशासन बी बोलायचं असतं। आता या अनुषंगाने काय आपले इथले अल्पसंख्यक बहुल जे सामाजिक कार्यकर्ते बोलतात त्यावर आपण काही ध्यान आकर्षित करू आणि इथं असलेल्या प्रशासनाचे जे मुद्दे आहेत ते आपण ते मुद्द्यावर नंतर बोलू। एवढंच बोलून थांबतो। ये कहा कि यहाँ पर 2 किस्म के अल्पसंख्यक हैं, एक तो धार्मिक है और दूसरे जो है वो लैंग्वेज लिंग्विस्टिक। हम यहाँ पर दोनों की बात करें अगर हम जो है अल्पसंख्यकों को अगर अपने स्टेट लेवल पर और गाँव लेवल पर और डिस्ट्रिक्ट लेवल पर देखें तो ये बहुत ही बड़ा बाइफर्केशन है। मैं सबसे पहले तो ये मैं कहना चाहूँगा कि आज इंटरनेशनल अल्पसंख्यक दिवस है। सबसे पहले तो मैं आज सारे लोगों की तरफ से बांग्लादेश में जो हिंदू अल्पसंख्यक है और उनके साथ जो अत्याचार हो रहा है, मैं सबसे पहले अपना कंसर्न उसके लिए व्यक्त करना चाह रहा हूँ कि इस सभागृह से ये मैसेज भी जाए कि हम न सिर्फ परभणी महाराष्ट्र बल्कि हिंदुस्तान बल्कि पूरी दुनिया के जहाँ कहीं पर भी जो धार्मिक अल्पसंख्यक है या लिंग्विस्टिक अल्पसंख्यक है उनकी सुरक्षा के लिए जो है तो हम सब यहाँ पर उनके लिए प्रेयर भी करते हैं और उनके लिए हम यहाँ पर परेशान भी हैं। सर, मेरा ये मानना है कि आज की जो सभा है ऑनरेबल डिस्ट्रिक्ट कलेक्टर साहब ने इसको चेयर करना चाहिए था, लेकिन शायद वो किसी काम में होंगे। लेकिन हम ये समझते हैं कि उनके चेयर में रहने से ज्यादा असर पड़ता था। सर, दूसरी बात ये जो मुद्दे उठाए गए मैं उसे रिपीट नहीं करना चाह रहा हूँ, लेकिन कुछ बातें तो मैं ये कहना चाहूंगा कि अल्पसंख्यकों के लिए साल में सिर्फ एक दिन मना लेना, इस तरीके से लोगों को जमा कर लेना, इससे तो पता ही नहीं चलेगा कि अल्पसंख्यकों के लिए क्या काम हो रहा है। साहब ने जो चीजें बताई है बहुत ही छोटी थी और मुझे नहीं लगता है कि जितना बजट हमारे डिस्ट्रिक्ट में आया है उसमें कितना यामध्ये सैयद रफीक पेड़गांवकर, शेख उस्मान, नितीन सावंत, शेख मारूफ, धर्मपाल कांबळे, गुलाम मोहम्मद मिट्टू, वसीम कादरी सचिव, फैजान कादरी, त्यानंतर मोहम्मद सिद्दीकी खान लक्ष केंद्रित करतो आणि बाकीचे मुद्दे महत्त्वाचे आहेत। परभणी जिल्ह्यातला अल्पसंख्याकांच्या बाबतीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे काही भागामध्ये त्यांच्या अन्न वस्त्र निवाऱ्याच्या गरजा पूर्ण झालेल्या नाहीत। मी स्वतः मानव विकासचे आयुक्त नितीन पाटील यांना घेऊन
मी निवडलेल्या गावी त्यांचा दौरा मी आयोजित केला होता विभागीय आयुक्त असताना. आता ते मुंबईला असतात. पूर्णा तालुक्यामध्ये स्टेशनच्या बाजूला पारधी समुदाय राहतो. प्रशासनाचे पूर्णेच्या बाजूला अगदी स्टेशनला लागून पारधी समुदाय राहतो. त्यांना आणखीन स्वतःची घर नाहीये. यासाठी बरेच वेळेला निवेदन होत आहे की आपण कार्यक्रम अशा क्रिमिलियर लोकांना घेऊन करतो आणि जे खऱ्या अर्थाने यापासून वंचित आहेत उपेक्षित आहेत अशा लोकांना आपण बोलवतच नाही. खरं तर पारध्यांचं देखील कुणीतरी तुम्ही बोलवलं पाहिजे. पारध्यांचे पण प्रश्न ऐकले पाहिजे आणि त्यांचं अन्न वस्त्र निवाऱ्याचाच बेसिक प्रश्न परभणी जिल्हा सोडवू शकला नसेल तर हे दुर्दैवी आहे. त्वरित पूर्णा तालुक्यातल्या पारधी समाजाच्या लोकांना किमान राहायला घर तरी द्यावा अशी माझी इच्छा आहे. दुसरा आहे की अल्पसंख्याकांच्या संरक्षणाचा मुद्दा परभणीत ऐरणीवर आलेला आहे. काल परवा अल्पसंख्याक समुदायातल्या ओल्या बाळंतीला घरात जाऊन मारलेला आहे. यासाठी या अल्पसंख्याक हक्क दिवसाच्या निमित्ताने आपण काहीतरी केलं पाहिजे. एखादा झालेल्या घटनेचा ठराव तरी निषेधाचा ठराव केला पाहिजे. परभणी जिल्ह्यात अल्पसंख्याकांना घेरून मारणे त्यांना त्रास देणे त्यांच्याबद्दल टिंगलटवाळी करणे असं सातत्याने चालू आहे. अल्पसंख्याकांच्या धर्मस्थळांवर सुद्धा हल्ले परभणी जिल्ह्यात सुरू झालेले आहेत. गेल्या वेळेस दर्ग्याच्या संदर्भाने अत्यंत चुकीच्या अफवा शहरभर पसरवण्यात आल्या होत्या. दर्ग्याच्या संदर्भामध्ये अत्यंत शहराचा तणाव निर्माण होईल असे स्टेटमेंट केले होते. अल्पसंख्याकांच्या प्रार्थना स्थळावर हल्ले करणे अल्पसंख्याकांच्या प्रति द्वेषजनक कमेंट करत राहणे तशा अफवा पसरवणे निंदनीय आहे. या संदर्भात आपल्या सगळ्या एकूण आयोग असतील आपल्या समितीने पुढाकार घेतला पाहिजे आणि माझं म्हणणं आहे केवळ परभणी नव्हे तर देश पातळीवर संपूर्ण अल्पसंख्याकांच्या हिताचा संरक्षणाचा अॅट्रॉसिटीच्या धर्तीवर कायदा आला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि म्हणून त्याच्या अल्पसंख्याकांच्या प्रार्थना स्थळांच्या बद्दल आणखीन असं आहे की केवळ मुस्लिम समुदायाचेच नव्हे तर इथे शिकलकरी समाजाचं देखील त्यांच्या कॉलन्यांमध्ये त्यांना त्रास देण्याचं सुरू आहे. शिकलकरी समाजाचे झरीला शिकलकरी आहेत त्यांच्याकडे आम्ही जाऊन आलोय. प्रॉपर परभणीतल्या शिकलकऱ्यांचा डेटा आपल्याकडे चांगला कलेक्ट आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना स्थळ नाही एक जमायला सभागृह नाही त्यांचं काउन्सिलिंग करता येईल त्यांच्याशी डायलॉग करता येईल असं शिकलकऱ्यांना एक सभागृह सुद्धा परभणीत दिलेलं नाही. आपण शिकलकरी समाजाला एक प्रार्थना स्थळ असून एक मोठं सभागृह असून नेमकं काय करतो आपला अल्पसंख्याक आयोग. आणि म्हणून त्यांचे प्रार्थना स्थळ त्यांची जमण्याची ठिकाणं त्यांचे अन्न वस्त्र निवारा या बेसिक गरजेसाठी आपण काम केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. भाषिक क्षेत्रामध्ये अल्पसंख्याकांना मराठी भाषा शिकवा याबद्दल वाद नाही पण अल्पसंख्याकांच्या भाषेचं देखील जतन संवर्धन झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. गोड भाषेला अजून राजभाषेचा दर्जा देऊ शकलं नाही आपल्या महाराष्ट्रात गोंडी भाषेला. त्यामुळे गोंडी भाषा हीच भारतातील सर्वाधिक प्राचीन पुरातन भाषा आहे. गोंडी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला पाहिजे. परभणी शहराच्या अत्यंत अल्प भाषा आहेत ज्या आता संपण्याच्या मार्गावर आहेत. अशा अल्पसंख्याकांच्या भाषेचं जतन संवर्धन करणारे क्लासेस सुरू केले पाहिजे. उर्दू भाषेच्या जतन संवर्धनासाठी स्पेशल पावलं सरकारने उचलली पाहिजे. त्याचबरोबर आदिवासी समुदायाच्या भाषा जतन संवर्धनासाठी काम केलं पाहिजे. बंजारा समाजाची जी काही कल्चर आहे या कल्चरच्या साठी संपूर्ण देश पातळीवर नव्हे राज्य पातळीवर कुठलाही उपक्रम नाहीये. बंजारा समाजाची वेशभूषा बंजारा समाजाची बोली यासाठी महाराष्ट्र सरकारने किमान स्वतंत्र विद्यापीठ काढलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. लोककलावंत जे आहेत लोककलावंत ज्याच्यामध्ये राईंदर आहेत पारधी आहे फाशे पारधी आहेत लोककलावंतांच्या त्यांच्या कलेच्या जतन संवर्धनासाठी परभणी जिल्ह्याने काहीतरी केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. लोककलावंतांच्या जतन संवर्धनासाठी आपल्याकडे कुठलाही ठोस उपक्रम नाहीये. शाळा कॉलेजेस हॉस्टेल्स याच्या पलीकडे आपण गेलो नाहीये. इथे गोंधळी समुदाय आहे. गोंधळी समुदायाला देखील त्यांचं स्वतःचं हक्काचं सभागृह नाहीये. परभणी गोंधळी गल्ली आहे. गोंधळी समुदायाचं एकेकाळी जागतिक दर्जाचं मोठं काम राहिलेलं आहे. 4 देशामध्ये परभणीचा गोंधळ सादर झालेला आहे. परंतु आज त्या गोंधळाच्या जतन संवर्धनासाठी त्यांच्या लोककलेसाठी आपण काय करू शकलो आहोत. त्यामुळे गोंधळी समुदाय आणि एकूण ज्या काही अल्पसंख्याक जाती त्यांच्या कलेचं सादरीकरण व्हावं त्याच्यासाठी एक मोठं सभागृह असावं. त्यांच्या कलेला विकास त्या चालना मिळावी यासाठी एक सभागृह असावं आणि त्याचबरोबर त्यांच्या वेशभूषेचं त्यांच्या एकूण कलेचं जतन संवर्धन व्हावं. देश पातळीवर नव्हे राज्य पातळीवर किमान त्यांच्या लोककलांच्या जतन संवर्धनासाठी विद्यापीठ असावं अशी माझी इच्छा आहे. आणि त्याचबरोबर संरक्षणाचे मुद्दे देखील घेतलेले आहेत. त्यानंतर कलाकारिता जी आहे काही जातीकडे करपल्लवी नावाची भाषा आहे ते फक्त बोटांच्या आधारे बोलतात. काही जातींच्याकडे नेत्रपल्लवी भाषा आहे. काही जातींच्याकडे
त्यांच्या परंपरागत चालत आलेल्या काही कला आहेत त्याचंही जतन संवर्धन व्हावं, यासाठी अल्पसंख्याक दिवसाच्या निमित्ताने केवळ परभणीतच नव्हे तर आम्ही देशभरात जागृती करतो आहोत. महाराष्ट्रभरात मानव मुक्ती मिशनच्या माध्यमातून आम्ही हे काम करतो आहोत. तुमचे राज्य पातळीवरचे सगळे शासन प्रशासनाचे लोक चांगल्या प्रकारे जोडलेले आहेत आणि मानव विकासचे आयुक्त नितीन पाटील हे देखील या उपक्रमात जोडलेले आहेत. परभणी तृतीय पंथी आहेत, हे देखील अल्पसंख्याक म्हणून आपण पाहिलं पाहिजे आणि या तृतीय पंथीयांना घेऊन आणखी कुठल्या कुठल्या चांगल्या क्षेत्रात त्यांना सहभागी करून घेता येतं का ते पाहिलं पाहिजे. नोकरीमध्ये देखील त्यांना चांगल्या प्रकारे घेतलं पाहिजे, कारण शिकलेले बरेच तृतीय पंथी आहेत. खऱ्या अर्थाने अल्पसंख्याकांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. म्हणून अल्पसंख्याकांच्यासाठी प्रथम प्राधान्याचा क्रम असावा तो आदिवासी, भटके, विमुक्त यांच्याकडून उच्च जातीयांकडे असावा. ब्राह्मणही अल्पसंख्याक आहेत किंवा इतरही अल्पसंख्याक आहेत, पहिल्यांदा विचार व्हावा आदिवासींचा, मग व्हावा भटक्या विमुक्तांचा. परभणीत नव्हे तर आपल्या देशात भटक्या विमुक्तांची प्रचंड दयनीय अवस्था आहे. आज त्यांना रेल्वे लाईनच्या पलीकडे राहावं लागतं, उडान पुलाच्या खाली राहावं लागतं. गेले वर्षीची घटना आहे, लॉकडाऊनच्या काळातल्या घटना आहेत. मॅक्स महाराष्ट्र चॅनलनं लाईव्ह केलेलं आहे. मुंबईमध्ये उडान पुलाच्या खाली बसलेल्या भटक्यांना पळवून लावत असताना 5 दिवसापूर्वी बाळांतीन झालेली बाई आपलं लेकरू घेऊन रस्त्यावरून पळताना तिचं बाळ पडलं आणि काही वाहनं ट्रॅफिक मध्ये त्या बाळाला चिरडून गेले. अशा घटना आता आपल्या महाराष्ट्रात घडतात. भटक्या विमुक्तांना राहायला जागा नाही आणि एकीकडे आम्ही म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. या बांधवांना इंचभर पाय ठेवायला पूर्व प्रशिक्षण वर्ग योजना तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मराठी भाषेवर प्रभुत्व प्राप्त व्हावे याकरिता मराठी भाषा फाउंडेशन वर्ग योजना मदरशांना मूळ प्रवाहात आणून यांच्या शिक्षणात आधुनिक शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना अल्पसंख्याक मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त करून घेताना त्यांच्या राहण्याची गैरसोय होऊ नये याकरिता अल्पसंख्याक मुलींसाठी वसतिगृह योजना अशा विविध योजना कार्यक्रम आपल्या जिल्ह्यात सन 2010 पासून ते आजपर्यंत सुरू आहे. उपरोक्त नमूद केलेल्या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समूहातील विविध वयोगटातील व्यक्तींना होत आहे. परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहु शहरासाठी क्षेत्रीय विकास कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण व शहरी भागाकरिता अनुदान योजनेखाली अल्पसंख्याक बहु शहरे आणि ग्रामीण भागाकरिता अनुदान मंजूर करण्यात आले असून या अंतर्गत विकासाची विविध कामे चालू आहेत. उपरोक्त योजनांचा तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनांचा अल्पसंख्याक समुदायाच्या भविष्यातील सर्वसमावेशक विकासावर फार मोठा आणि सकारात्मक. एडवांस बुकिंग शुरू है इफ्तेखार पार्क की. स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड की पेशकश. इफ्तेखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा. दूसरा प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क परभणी शहरधार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त NA-44 लेआउट, जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी. मेन रोड 50 फीट और अंदर के रोड 40 फीट 30 फीट, साथ ही साइड में गट्टू भी डाले हुए. हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं, आपको नजर आ रहे हैं. रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है ताकि आने वाले 40-50 साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके. इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है. आपको सारी सुविधा मिलेगी. जैसे हर घर में नल भी होगा, हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं और 30 फीट पर बोर को पानी, 2.5 से 3 फीट पर मोरूम 2. अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए आप इस वीडियो में ये नज़ारा देख सकते हैं. गार्डन कितना शानदार बनाया गया. इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए और 4500 स्क्वायर फीट में शानदार मस्जिद भी होंगी. हवा के लिए 2 पेड़. हर घर प्लॉट के सामने इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ है जो 6 महीने में कलर चेंज होते हैं. मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है. साथ ही स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दीकी, इनका सेकंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है. ये भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है. कलेक्टर NA-44 और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है. इस प्लैटिंग में सिर्फ 115 प्लॉट है इफ्तेखार पार्क की. और एक खास बात, इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है. इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लैट के सामने पेड़ लाइट पोल, खुद की DP, जिनकी ख्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके. इफ्तेखार पार्क आमदनी और जरूरत पर ख्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए. आप भी एक बार जरूर जाकर देखें.
और अपने सपनों को पूरा करे। जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी इन्हें 9997077513 इस नंबरों पर कॉल करके जानकारी हासिल कर सकते। परभणी के पेड़गांव में पूर्व विधायक बाबा जानी दुर्रानी साहब के मार्गदर्शन में 20 लाख रुपए का निधि से पेड़गांव स्थित कब्रिस्तान के सुशोभीकरण कार्य की शुरुआत आज की गई। इस कार्य का उद्घाटन पेड़गांव के उपसरपंच शेख सलमान ने नारियल फोड़कर किया। इस विकास निधि से पेड़गांव स्थित कब्रिस्तान तक जाने वाली मुख्य सीमेंट सड़क बनाई जाएगी और कब्रिस्तान में अन्य सुविधाओं का भी निर्माण किया जाएगा। पेड़गांव के मुस्लिम समुदाय की कई वर्षों से कब्रिस्तान सुशोभीकरण की मांग थी, जिसे अब इस परियोजना के तहत पूरा किया जा रहा है। आज के उद्घाटन कार्यक्रम में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख, चेयरमैन दीपक देशमुख, अकबर खान पठान, बाला साहेब देशमुख, पूर्व सरपंच शेख रसूल, शेख अकबर, ग्राम पंचायत सदस्य गोपाल देशमुख, हारिस पठान, दीपक देशमुख, बाळू खरात, पुरुषोत्तम देशमुख, स्वप्निल देशमुख, सत्येश सुरवसे, अनवर पठान, इरफान बेग, शेख इरशाद, सैयद साजिद, शेख इसाक, शेख फरहान आदि उपस्थित थे। पेड़गांव के सभी निवासियों से अनुरोध है कि वे इस कब्रिस्तान सुशोभीकरण कार्य पर ध्यान रखें और यदि इस कार्य के बारे में कोई सुझाव, शिकायत या टिप्पणी हो तो ग्राम पंचायत कार्यालय में मौखिक या लिखित रूप से सूचित करें। साथ ही ये सुनिश्चित किया जाए कि कार्य गुणवत्ता के साथ हो। इसके लिए सभी को सतर्क रहना चाहिए, ऐसा ग्राम पंचायत पेड़गांव की ओर से आह्वान किया गया है।